साहेब, काल या ठिकाणी जे अतिवृष्टीचा पाऊस झालेला आहे त्या पावसामध्ये या ठिकाणी आपण आता ज्या ठिकाणी आहोत या आर्वी स्मशानभूमीचा हा परिसर आहे. त्या ठिकाणी मीना नदी पात्रामध्ये जे 18,000 क्युसेकने जे पाणी सोडण्यात आलं होतं या पाण्याच्या याच्यामुळे आपला अंत्यविधी करायचं ठिकाण असेल किंवा दशक्रिया करण्याचा जो सभामंडप आहे, त्याचप्रमाणे आर्वी पिंपळगाव सारख्या 2 गावांना जोडणारा जो रस्ता आहे या रस्त्यावरचा पूल असेल जसं आर्वी स्मशानभूमीचा असेल, हे एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. हे नुकसान होत असताना आता या नुकसानाची सर्वात मोठी जबाबदारी अशी आहे की येत्या 12 तारखेला या ठिकाणी आपले आर्वी गावचं नुकसान जर म्हटलं तरी काही हरकत ठरणार नाही. श्रीराम भाऊ गाडवे यांची या ठिकाणी दशक्रिया विधी आहे. त्या दशक्रिया विधीसाठी अति तातडीने आपल्याला या ठिकाणी एक सुधारणा करून घेण्याची गरज आहे. यासाठी ताई असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या पंचायत समितीचे भाजपाचे सदस्य असतील, संजीव भाऊ यांनी सकाळी या ठिकाणी आपली पाहणी केलेली आहे. तसेच मी या ठिकाणी ताईंना विनंती करेन की ताईंच्या माध्यमातून असेल, आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून असेल, केंद्रात आपले सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, त्या पद्धतीने आपल्याला 12 तारखेच्या आसपास या ठिकाणी जे आपल्या प्राथमिक स्वरूपाची सुधारणा जी आहे ही सुधारणा करणं अतिशय गरजेचं आहे. कारण या ठिकाणी 12 तारखेला भाऊंच्या दशक्रिया निमित्त जे तालुक्यातून असेल किंवा इतर तालुक्यांमधून असेल, नवे तर राज्यातून जरी आपण म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो मार्केटचे जनक म्हणून त्यांची या तालुक्यात ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी येणारी जी तोलामोलाची मान्यवर असतील, त्याचप्रमाणे जो जन समुदाय या ठिकाणी त्यांना अंत्यविधी दशक्रिया निमित्त उपस्थित राहणार आहे, त्यांच्यासाठी गैरसोय होऊ नये, या ठिकाणी सुखसुविधा व्यवस्थित असावा या दृष्टीने काम प्राथमिक स्वरूपाची जागृती होणं गरजेचं आहे. मी ताईंना असेल, नानांना असेल, मी विनंती करेन की 12 तारखेच्या आसपास आपल्याला 12 तारखेच्या आधी एक प्राथमिक स्वरूपाची दुरुस्ती करून मिळाली हवी. तुम्ही काय सांगाल? स्मशानभूमीचं पूर्ण सगळं वाहून गेलेले पुरामधून वाहून गेलेलं ही वस्तुस्थिती पाहिल्यानंतर वाणीसाहेब खरोखरच शेतकऱ्यांचे आज काय दिवस वाईट चाललेत, काय परिस्थिती आहे हे सांगायची वेगळी गरज नाही. आज आपण पाहतो एवढी छानपैकी बनवलेली हा बंधारा असेल, ही स्मशानभूमी असेल, या ठिकाणी पूल असेल, आज ते काही दिसत नाही. आणि या असणाऱ्या स्मशानभूमीच्या वरून पाणी गेलं म्हणजे विचार करा की आज ही न भरून काढता येणारी ही फार मोठी आपली वेदना आहे. या ठिकाणी हे काम झालं पाहिजे. याच्यासाठी मी त्यांना सांगितलं की तुम्ही शूटिंग काढलेली असेल, या ठिकाणी जे काही तुम्ही तयार केलं असेल तुमचं पत्र द्या ग्रामपंचायतीचं, आणि कलेक्टर साहेबांशी आणि सीओ साहेबांशी बोलून याच्यासाठी वेगळा निधी तातडीने अतिवृष्टीसाठी मिळावा हा प्रयत्न मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करतात. आणि तो कसा आणता येईल त्याच्यासाठी निश्चितपणाने सगळ्यांच्या असणाऱ्या आतापर्यंतच्या भावना या स्मशानभूमीबद्दल या आपल्याला परत टिकवता येतील ही भावना घेऊनच आपण हे काम हाती घेतलंय. म्हणून आज या ठिकाणी आलेली आहे. पाणी साहेब तुम्ही पण मदत करा, दाखवा किती वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचा सुद्धा बचाव झाला पाहिजे. कालच महसूल मंत्र्याची सुद्धा बोलणं झालं. महसूल मंत्री साहेब यांनी देखील काल आदेश काढलेला आहे. नुकसान भरपाई सगळ्यांच्या नोंदी झाल्या पाहिजेत. हा पंचनामे व्हावे असा त्यांच्या सूचना आलेल्या आहेत. कुठे होत नसतील तर नक्की सांगावं आणि ते पंचनामे करून घ्यावे. आणि आपल्या असणाऱ्या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण जर लक्ष घातलं तर आपल्या शेतकऱ्यांना न्याय आपण देऊ शकू अशी भावना माझी आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण दौरा करावा आणि काय कुठल्या ठिकाणी हा अतिवृष्टीचा फटका बसलाय त्या ठिकाणी जाऊन तिथली परिस्थिती आपण राज्य सरकारला कळूया असंही आहे. पावसाळ्यात 4 दिवसापूर्वी प्रचंड पाऊस झाला, नदीला महापूर आला.
स्मशानभूमीची दुर्दशा झालेली आहे, याचा काही पंचनामा केलाय का आणि प्राथमिक काही अंदाज व्यक्त केलाय का? साहेब तसा पंचनामा कालच आम्ही केलाय पूर्व याच्या म्हणजे माहिती वगैरे घेऊन किंवा पाहून, आणि एक अंदाजे टेंटेटिव्हली 15 लाखापर्यंत तरी खर्च म्हणजे, नुकसान झालेलं आहे याचा अपेक्षा. 15 लाख रुपये. खर तर गेले 4 दिवस जो पाऊस झाला त्याच्यामुळं जे पूर आले आणि त्या पुरामध्ये बऱ्याचशा नदीलगतची जी गावं आहे त्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालं. त्यांनी आता जसं सांगितलं की महसूल मंत्र्यांनी निकाल आदेश दिलेले, ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यांचे पंचनामे त्या ठिकाणी ताबडतोब झालेले. हे आपलंच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी याची परतफेड आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे आणि जे काय अशा गावच्या सार्वजनिक ठिकाणच्या नुकसानी झाल्यात त्या आपत्ती व्यवस्थापनामधून कलेक्टरनी आणि सीओ साहेबांनी तातडीने या ठिकाणी पैसे दिले पाहिजे आणि ह्या कामं ताबडतोब या ठिकाणी आता जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचा पूल अंदाजे माझ्या अंदाजे त्या पुलाला जवळजवळ 40 लाख रुपये लागणार आहे. इथल्या स्मशानभूमीला भाऊसाहेबांनी सांगितलेलं 15 आहे, कारण ही आर्थिक स्ट्रक्चर आहे म्हणून दिसतंय, पण खालून सगळं हे होऊन गेलेलं आहे. तिथं कालचं स्टेट वॉक घेतले ते सगळं वॉक घेतलेलं आहे आणि म्हणून तातडीनं तहसीलदारांनी काल परवा त्या ठिकाणी जॉईन झाले जोशी साहेब, त्यांनी ताबडतोब ज्या अशा आपत्कालीन ज्या ठिकाणच्या गोष्टी आहेत त्याचं तातडीने गोष्टीवर कलेक्टर साहेबांकडे आणि सीओ साहेबांकडे पाठवून त्याला आपत्ती व्यवस्थापन ताबडतोब पैसे मिळून या घटनांची कामं ताबडतोब झाली पाहिजे. मला माहिती आहे की त्या श्रीराम भाऊ ऋषीरत्न यांनी देशावर काम केलं, त्याची विधी दशकऱ्याची रविवारी आहे. आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे की ते प्रशासक असल्यामुळे तुम्ही या लोकांना पैसे खर्चायला सुद्धा देत नाहीये, तर आपल्याला मार्ग काढावा लागेल. मला सांगा काय करायचं. मी तसं कलेक्टर आणि सीओशी पण बोलणार आहे, परंतु तुम्ही स्वतः व्हिजिट करा आणि ते काहीच राहिलं नाही शिल्लक. पूल वाहून गेला. टेम्पररी मुरुम टाकत नाही. पण तुमचाच त्यांना ते पैसे खर्च बोलतायत काय मीच आहे ना. हा, त्यांना पैसे खर्च करायची परमिशन मिळाली तर ते आता डागडुजी तरी करू शकतात ना. एक मिनिट, एक ग्रामसेवक माझ्या समोर सर इथंच आहे मी. तरी त्याला सर जवळजवळ 15 लाख रुपयापर्यंत येईन खर्च सगळं टेम्पररी, कारण ते पूर्ण उखडलंय सगळं, असं हे झालं. टोटल सगळं सध्या 5-1 लाखापुरता येईन खर्च तसा पूर्ण हे करायला, मुरुम वगैरे टाकायला. तेवढे 15-20 तळगात हे करावं लागेल साहेब. हा 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 ठीक आहे सर, तुम्हाला पत्र देतो मग मी. हा ठीक आहे सर. थँक्स सर.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.